सुरेश जाधव आश्रम शाळेवर म्हणजे 20 वर्ष मी काम केली आणि आत्ता आम्हाला म्हणजे तिथं 20 वर्ष काम करून अगोदर 2006 पासून 47 रुपयाने आम्ही रोजीरोटी आमची होती. नंतर आता अचानक शासनाने सांगितलं की तुम्हाला म्हणजे कामावर नाहीचं म्हणून आज आमची सगळी चूल वगैरे विजली. आमची पोरं पण म्हणजे कोणी सर्व्हिसला पण नाही, नवऱ्या वगैरे कोणच नाही सर्व्हिसला. मग आम्ही काय असंच कसं काय जगायचं असं. बोला. माझं नाव निर्मला विष्णू ढवले. मी पळसुंडा आश्रम शाळेवर कर्मचारी 2006 पासून काम करते आणि आजपर्यंत काम करतच होती. 47 रुपयांनी काम केलं. आज मागच्या वर्षापासनं 615 रुपये रोज झाला आणि आतापर्यंत जूनपासनं कामावर त्यांनी आम्हाला काढून टाकायचा प्रयत्न केला. तरी आम्ही आजपर्यंत काम करत होतो. आता 1 महिना झाला. मॅडम बोलले या बायकांना काढून टाकायचं, यांना पेमेंट द्यायचं नाही. मग आमच्या मुख्याध्यापकाने आम्हाला बोलले तुम्ही आता कामावर यायचं नाही, तुमचा पेमेंट मॅडम देणार नाही, तर आम्ही तुम्हाला कामावर कसं ठेवू. मग आता आम्ही काय करणार. आता आमच्या मुलांचा प्रश्न आहे, आमचं खाण्यापिण्याचा प्रश्न आहे, भरपूर गोष्टी आहेत आमच्या मागं. आम्ही काय करायचं, आजार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मग आता एवढे वर्ष आम्ही काम केलं, तुम्ही अचानक आम्हाला काढून टाकता, मग आता आम्ही काय करणार. मी रेखा प्रकाश वळे साखर आश्रम शाळेत काम करते. म्हणजे तुम्हालाही काम करायला लागेल, तुम्हाला स्वच्छता करायला लागेल. म्हणजे मुलांचे तर कपडे आम्ही धुवतच होते, पण इतर म्हणजे सर्वच कामं. म्हणजे पहिला कसा शाळेत स्वयंपाक बनायचा, मग सकाळी आम्ही कपडे धुवायचे, परत शाळेत पण म्हणजे स्वयंपाकाला धान्य साफ करायचे. म्हणजे आता आम्हाला गरज होती. मग सर पण सांगायचे का तुम्हाला कामाची गरज आहे तर मग तुम्हाला करावंच लागेल. त्या म्हणजे सरांची मीटिंग झाली. मग आम्ही असं म्हणजे वाढत होतो. म्हणजे असं शनिवार होता, आम्ही वाढायला बसलो होतो. मग आमचे सर आले, बाई सांगते तुम्हाला म्हणजे काही म्हणजे माहिती मिळाली काय. तर आम्ही सांगितलं सर आम्हाला काही माहिती नाही मिळाली. मग सांगते आमची मीटिंग झाली, मग तुम्हाला सांगते आता बंद राहावं लागेल. मग पदरात पडतात त्या आपलं काम हातातून निसटून जाईल. त्याच्यामुळे बायांनी सगळ्यांनी म्हणजे एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आणि प्रमोद भाऊंची आम्हाला साथ मिळाली. त्यांचे धन्यवाद. थँक्यू. भूमिपुत्र एल्गार. आज भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी मॅडमची आम्ही आज भेट घेतली. आमचं पूर्ण शिष्टमंडळ त्यांना भेटलं आणि आज आम्ही आमच्यासोबत जवळपास 60 महिला भगिनी या पालघर जिल्ह्यातल्या भूमिपुत्र महिला भगिनी आहेत आणि यांनी तब्बल 20 वर्ष आश्रमशाळांमध्ये धुलाई कर्मचारी म्हणून काम केलं. आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे कपडे किंवा तिथलं एकूणच जे धुलाईचं काम आहे ते काम, त्या व्यतिरिक्त अनेक अवांतर कामं या माझ्या सगळ्या भगिनींनी केली. आणि अचानक शासनाच्या डोक्यात काय आलं तर यांना सगळ्यांना घरी बसवण्यात आलं, यांच्या हातचा रोजगार हिसकावून घेण्यात आला. आम्ही जेव्हा विचारलं, माहिती येते, तेव्हा कळलं की याचा राज्याचं एकत्रित ठेका द्यायचा आहे आणि जव्हार प्रकल्पाप्रमाणेच राज्यभरातल्या अनेक प्रकल्पातल्या अशा पद्धतीच्या ज्या वर्ग 4 मध्ये गृहीत धरणाऱ्या या रोजंदारी धुलाई कर्मचारी महिला होत्या, यांना कामावरनं कमी करण्यात आलं. एकीकडे आपण विकासाच्या गप्पा करायच्या, पालघरची डेव्हलपमेंट, जिल्ह्याची डेव्हलपमेंट, आदिवासी भागाची डेव्हलपमेंट आणि आदिवासी भागांमध्ये रोजगाराची निर्मिती करायची, आणि दुसरीकडे 20 वर्ष, 15 वर्ष, 10 वर्ष अशा पद्धतीने कष्टाचं काम करून म्हणजे 47 रुपये महिन्याला काम करणाऱ्या महिला, आज त्यांना 400-500 रुपये दिवस पडतो, पण 40 रुपये, 20 रुपये, 6 रुपये दिवस अशा पद्धतीने अल्पदरात काम केलेल्या या भगिनी आज बेरोजगार झालेल्या आहेत. आणि या सगळ्यांनी भूमिपुत्र एल्गार संघटनेचं सभासदत्व स्वीकारलेलं आहे. आज आम्ही मॅडमला सांगितलं की मॅडम ही आमची पहिली भेट आहे, आम्हाला आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवा. हा निर्णय जरी पॉलिसी लेवलचा असेल, धोरणात्मक असेल, तरी आमच्या पालघर जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांना अशा पद्धतीने बेरोजगार करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे, हे आम्ही त्यांना सांगितलं. आणि या प्रश्नावर माझी या निमित्ताने राज्याच्या धोरणकर्त्यांना, आदिवासी विकास मंत्री महोदयांना आणि आदिवासी विकास आयुक्त महोदयांना विनंती आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारे अशा प्रकारचे सेंट्रलाइज कॉन्ट्रॅक्ट देऊन तिथल्या भूमिपुत्र भगिनींचा रोजगार हिसकावू शकत नाही. या विरोधात आम्ही आमची भूमिका आंदोलनाची राहील.
तीव्र राहील. आमच्या एकाही भूमिपुत्राचा रोजगार आम्ही या धोरणकर्त्यांना, शासनकर्त्यांना आणि प्रशासनाला हिसकावून देणार नाही. या सगळ्या भगिनींच्या पाठीशी हे सगळे भाऊ कायम लढण्यासाठी तयार असतील, हे आम्ही आज स्पष्ट केलेलं आहे.